नमस्कार, मी संजय वरकड. आपण सध्या पाहत आहात न्यूज यात्रा. छत्रपती शिवरायांविषयी अवमानकारक विधानं करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली असं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणामध्ये स्पष्टीकरण केलं असं मुख्यमंत्र्याचंही म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध एक अदखलपात्र गुन्हा दाखल करून पोलिसांनी आपली जबाबदारी निभावली असं म्हणता येईल. या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे पोलीस आणि महाराष्ट्राचं गृह खातं कशा पद्धतीनं मनमानी करत आहे याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. एकतर आपण सुरुवात करूया धीरेंद्र शास्त्री बसून. धीरेंद्र शास्त्रीने विधान केल्यानंतर ते विधान त्यांच्या प्रचंड अंगलट आलं. त्याचे पडसाद उमटायला लागताच धीरेंद्र शास्त्रींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. माध्यमांमध्ये असं दाखवण्यात आलं की धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली. माझं असं मत आहे की धीरेंद्र शास्त्रींनी कोणाचीही माफी मागितली नाही. धीरेंद्र शास्त्रीचं वर्ड टू वर्ड म्हणणं काय आहे या संदर्भात ते आधी आपण ऐकूयात. संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते थे, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है, हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए है, और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है। तर आपण ऐकलं असेल की धीरेंद्र शास्त्री काय म्हणतायत की माझा कुठलाही हेतू नव्हता, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आता याचा अर्थ काय होतो की धीरेंद्र शास्त्री यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अजिबात चूक केलेली नाही आणि चूक केलेली नसतानासुद्धा जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. याला कोणत्या म्हणजे ही माफी मागण्याची कोणती धीरेंद्र शास्त्रीची पद्धत आहे ते मला कळालेली नाही. दुसऱ्या बाजूला धीरेंद्र शास्त्रीला महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी सातत्याने पुढे येत आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा धीरेंद्र शास्त्रीच्या विरोधात महाराष्ट्रातील तमाम छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारी जी जनता आहे ती आक्रमक होईल असं सध्याचं चित्र दिसत आहे. काही संघटनांच्या बैठकासुद्धा सुरू झालेल्या आहे आणि एकूणच भारतीय जनता पक्षाने वारंवार छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना पाठीशी घातलेला आहे आणि आता ती परंपरा धीरेंद्र शास्त्रीपर्यंत येऊन पोहोचली आहे अशी प्रतिक्रिया आता उमटायला लागलेली आहे. धीरेंद्र शास्त्रीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय बोलले आणि यांनी काय विधान केलेले ते आपण काल बघितलेलं आहे. त्यामुळे ते आपण पुन्हा ऐकण्याची काही गरज नाही. अशा लोककथा सांगितल्या जातात, दंतकथा सांगितल्या जातात असं म्हणून त्यांनी एक प्रकारे धीरेंद्र शास्त्री यांचं समर्थनच केलेलं आहे किंवा ठीक आहे त्यांनी एक लोककथा सांगितलेली आहे. असे पुरावे मिळत नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुरावे मिळत नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरीसुद्धा काही लोकांचा एक आटापिटा आहेच आहे अजून पण की रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुच होते. अरे ते जे गोष्ट सिद्धच होत नाही. माझं म्हणणं काय आहे की हिंदुत्ववादी विचारांचं राजकारण करण्यामध्ये तुमच्या काहीच अडचण नाही. तुम्ही हिंदुत्ववादी विचारांचं राजकारण करा. तुमच्या विरुद्धची जी भूमिका आहे ते तुमचे विरोधक मांडत राहतील. एक वैचारिक पातळीवरच्या राजकारणामध्ये तुम्ही रामदास स्वामींना का वेठी धरतायत हिंदुत्ववाद्यांना मला तेच कळत नाही. एकदा ज्या गोष्टी सिद्ध होत नाही, ज्या गोष्टी तुम्हाला सिद्ध करता येत नाही, वर्षानुवर्ष याच्यावर वाद सुरू आहेत आणि अंगलट येत आहेत. विशेषतः छगन भुजबळांनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. भारतीय जनता पक्षासोबत असलेले अमोल मिटकरींनी सुद्धा त्याविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे. राजकीय मंडळींनी प्रतिक्रिया दिली म्हणजे तुम्ही विषय सोडून द्या असंही आमचं म्हणणं नाही. मुद्दा असा आहे की अनेक विचारवंत आहेत की ज्यांनी या सगळ्या पद्धतीचं रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु आहे म्हणून जे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे तो पूर्णपणे फसलेला आहे आणि आता या पुढच्या काळामध्ये तो काही सिद्ध होण्याची थूर मात्र शक्यता नाही. आपण याच मुद्द्यापुरतं बोलू. आणि धीरेंद्र शास्त्री यांनी जो दावा केला होता की ते गुरु आहेत आणि त्यांनी शिष्य म्हणून आज्ञा केली आणि अमुक झालं आणि तमुक झालं, फार डिटेलमध्ये जर गेलो तर मग हे सगळं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय लिहून ठेवलं इथपर्यंत सगळं जातं. त्याच्यामुळं काही सिद्ध होत नसतं. लक्षात आलं का? कोणी काय लिहिलं हे सिद्ध करण्यासाठी ऐतिहासिक पुरावे लागतात. ऐतिहासिक पुरावे हेच सांगतात की रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु नव्हते. त्यामुळं आता हा आटापिटा किमान हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सर्वांनी बंद करून रामदास स्वामींना यामधून बाहेर काढावं. कारण रामदास स्वामींच्या बाबतीमध्ये सुद्धा उलटसुलट काही गोष्टी येत आहेत त्याही काही समर्थनीय नाही आहे. म्हणजे त्यांचंही आपण समर्थन करू असं नाही. हे लक्षात घ्या
की काही लोकांना काय वाटतं की असं काही बोलायला लागलं की आपण ब्राह्मणाच्या विरोधात आहोत. महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवराय असतील, यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये ब्राह्मण समाजाचा फार सहभाग राहिलेला आहे, त्यांचा वाटा राहिलेला आहे. हाही इतिहास आहे, तोही इतिहास समजून घ्या आणि या पद्धतीने संतुलित विचार करायला जरा शिका. अर्थात RSSला संतुलित विचार करायला शिका असं सांगणं आपण म्हणजे फार मोठं धारिष्ट आहे. पण जे लोक तटस्थ आहेत आणि ज्यांना असं वाटतं की विषय नीट समजून घ्यायचा आहे, तर त्यांनी आता रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु होते हे सिद्ध करण्याचा जे कोणी अट्टहास करताय तर त्यांच्या नादी लागू नये अशी आम्ही तुम्हाला साकडं घालतो आहे. शेवटी तुमचा प्रश्न आहे, तुम्ही कुठं वेळ वाया घालवता. दुसरा मुद्दा आहे तो संजय गायकवाडांचा. संजय गायकवाडांनी ज्या पद्धतीने धमक्या दिलेल्या आहेत त्या विषयावर बोलणं फार महत्त्वाचं आहे. कारण एखाद्याला घरामध्ये घुसून तुला 100 लोक तुझ्या घरात घुसवतो, तलवारी घेऊन येतो असं म्हणणं, गोविंद पानसरेंचं काय झालं होतं तुला माहीत आहे ना असं म्हणणं, याचा अर्थ जीवे मारण्याची धमकी आहे. तर जीवे मारण्याची धमकी आपण काही कायदेशीर लोकांना पण याविषयी चर्चा केलेली आहे. तर जीवे मारण्याची धमकी दिली हा जर अदखलपात्र गुन्हा होत असेल तर मला असं वाटतं की एक प्रयोग करायला काही हरकत नाही आहे. एक म्हणजे एक प्रयोग म्हणून घ्या. मग आता उद्या बघू आपण. काही जणांनी, मी तर काही देणार नाही कारण आपल्याला आमच्यावर असे काही संस्कार नाही आहे. पण एखाद्याला समजा करायचाच आहे प्रयोग, तर कोणाला तरी आपण जीवे मारायची धमकी द्यायलाच पाहिजे. प्रयोग म्हणून आपण सांगून ठेवू आधी पोलिसांना की आम्ही असं करतो आहे. म्हणजे असं करायची वेळ आलेली आहे का, किंवा खरंच घडलेलं आहे की जीवे मारण्याच्या प्रकरणामध्ये यापूर्वी दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहे की अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत याचीसुद्धा माहिती घ्या. संजय गायकवाड विरुद्ध जोपर्यंत दखलपात्र गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कोल्हापूरकर नाही, महाराष्ट्रामधले अनेक शिवप्रेमी शांत होणार नाही. आणि दुसरीकडं धीरेंद्र शास्त्री महाराज जरी आत्ता त्यांना असं वाटलं की आपण माफी मागितल्यासारखं नाटक करावं, मी तर नाटकच म्हणतो त्याला, आणि मुख्यमंत्र्यांनाही असं वाटतं की ठीक आहे लोककथा सांगितल्या जातात, दंतकथा सांगितल्या जातात असं म्हणून आपणही याच्यातून नामानेराळे होऊ, तर अजिबात सुटका नाही. वैचारिक भांडण आहे, सत्ता कुणाची आहे, सत्ता आज आहे उद्या नसते. 50 वर्ष काँग्रेस होती, आणखीन 25 वर्ष भाजप राहील, याच्याशी काही देणं घेणं नसतं. मुद्दा हा आहे की तुम्ही छत्रपती शिवरायांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा ज्योतिराव फुलेंना, या सर्व सुधारणावादी विचारवंतांनाच का तुम्ही टार्गेट करता आहात आणि दरवेळी त्यांच्याच बाबतीत का वाद होते आहेत, हा मुद्दा आहे. वैचारिक ज्या बाजू असणारे डावे उजवे विचार हे वर्षानुवर्षे असणारे, आणखीन 100 वर्षे RSSचा विचार जिवंत राहील, RSSचे लोक कामं करत राहतील, RSSच्या विरुद्ध विचारसरणीचे लोक कामं करत राहतील. पण यामध्ये थोर पुरुषांना, महापुरुषांना का भरडलं जातं आणि विनाकारण का भरडलं जातं, एक लक्षात घ्या की आपण, एक वॉर्निंग आहे, म्हणजे मी ते स्पष्ट शब्दात सांगतो की वॉर्निंग आहे. या पुढच्या काळामध्ये पुन्हा रामदास स्वामींना छत्रपती शिवरायांचे गुरु म्हणून जर कोणी सिद्ध करायचा प्रयत्न केला तर त्यांना वैचारिक पातळीवर सडेतोड उत्तरं द्यायला पुरोगामी विचारवंत तयार झालेले आहेत आणि त्यांनी कंबर कसलेली आहे. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर घेऊन या आणि सरळ वाद करा. नाही तर या वादात जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अशी काही पुरावे कुठं सापडलेले नसतात, त्याच्यामुळं तुमच्या मोठ्या नेत्याने जर एकदा सांगितलेलं आहे तर तुम्ही हा वाद सोडून द्या आणि दुसऱ्या कामाला लागा, दुसरा काहीतरी विषय घ्या, म्हणजे आपल्याला तिथं चर्चा करता येईल. ही चर्चा चालू राहणार आहे, चर्चा चालूच राहायला पाहिजे आणि तुम्ही काही दमणार नाही आणि आम्ही काही दमणार नाही. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये जे होईल ते होईल. वैचारिक लढाई लढा, जातीला टार्गेट कोणत्याही करू नये, मला असं वाटतं. तसं धर्मालाही टार्गेट करू नये. भाजपवाल्यांनी सुद्धा मुस्लिमांना टार्गेट करू नये, दलितांना टार्गेट करू नये. महापुरुषांच्या बाबतीमध्ये वाद ओढवतील असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोकच जास्त का करतात, हा सुद्धा संशोधनाचा विषय झालेला आहे. दरवेळी त्यांनाच पाठीशी का घातलं जात आहे, हा सुद्धा संशोधनाचा विषय झालेला आहे. त्याच्यावर पण विचार करण्याची वेळ आलेली आहे. तुमचं राजकारण तुम्हाला लगला, पण या पुढच्या काळामध्ये थोर पुरुषांचा अपमान केला तर चळवळी आणखीन मजबूत होतील आणि त्या चळवळी मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आलेली आहे. हेच आता संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्रीच्या दोन्ही प्रकरणातून लक्षात येत आहे. त्यामुळे या सगळ्या विचारांचं पाठबळ करणाऱ्यांच्या सोबत न्यूज यात्रा या पुढच्या काळातही सक्रिय राहणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.